ते लबाड लांडगा ढोंग करतय आणि लगीन करायचं सॉंग करतय की बार्शीकरांसाठी तुम्ही नवीन संजीवनी देणार का? हो, नक्कीच देणार. ज्या बार्शीचा विकास व्हायला पाहिजे अशी जुनी नगरपालिकेचं इलेक्शन असेल त्यावेळी हे नेते लोक फक्त काय करतात, गाजर दाखवायची योजना देतात, पण योजनांचा भडीमार करतात, परंतु योजना प्रत्यक्षात फक्त कागदावर. स्टेजवरती भल्या स्टेजवर म्हणाले होते की शेतकऱ्याची कर्जमाफी करू. त्यांचे चेले चपाटे खाली असतात आणि जसं वरचा बाप बोलतो, राजा बोलत दिलं हालं, मग हे खाली तेच असतं. ते असं येड्याच्या हातात गाजर दिल्याने करू नका. तुमचा शेवटीचा अंत केल्याशिवाय जनता जनार्दन सोडणार नाही. त्यांचा कार्यक्रम करेक्ट करतील का? हो, फिक्सच करणार. म्हणजे जनतेला आता कळून चुकलंय की यांनी कुठलाही नवीन चेहरा आणला, नामधारी दुसरा आणि कामधारी दुसरा, हे जनतेला कळून चुकलंय का? आम्हाला पण निर्णय घ्यायचे स्वतःला अधिकार द्या, या मताची मी आहे. मी लहानपणापासून खूप स्ट्रगल केलं. वयाच्या 18व्या वर्षी वयाच्या 18व्या वर्षी माझे बाबा मयत झाले आणि समाजामध्ये राहायचं कसं, लढायचं कसं. एसटी स्टँडवर न उस्मानाबाद तिथून जायचे. एसटी मध्ये बसलो तर माणसं खिटून बसायची. पण ती सगळं चित्रीकरण मी बघितलं. आज मी दिव्यांग आहे. दिव्यांग असताना मी लढू शकते. मग तुम्ही तर चांगले आहे, तुम्हाला हातपाय आहे, तुम्हाला बोलता येते, मग तुम्ही का नाही लढू शकत? किंवा दिव्यांगाच्या मागणीसाठी काही केलं, पाण्यासाठी आंदोलन केलं, रस्त्यासाठी आंदोलन केलं, तर हे आंदोलन की मला उद्या काहीतरी त्याच्यापासून काही स्वार्थ मिळेल ह्या उद्देशाने केलं नाही. ते 7-8 पोलिस पळतच येतात. त्यांना काय वाटतं की बाई कुठेतरी बॉम्ब फुडती काय की. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. चर्चा तर होणारच मध्ये आपलं स्वागत. चर्चा तर होणारच या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता रेड लेबल नॅचरल केअर, सोबतच हॉटेल विठ्ठल कामंत, सोबतच या ठिकाणी क्योंकि सास भी कभी बहू थी सोमवार ते शनिवार दररोज रात्री 10:30 वाजता पाहायला विसरू नका, फक्त स्टार प्लस वरती. सोबतच द्वारकाधीश पैठणी. आज आपल्या सोबत चर्चा तर होणारच मध्ये गप्पा मारण्यासाठी आणि अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आलेले आहेत प्रहारच्या रणरागिणी वाघीण संजीवनीताई बागंगोळी पाटील. संजीवनीजी, तुमचं चर्चा तर होणारच मध्ये मनापासून स्वागत. नमस्ते. धन्यवाद सर. संजीवनीजी, तुमच्याकडे बघितलं ना, एक वेगळीच एनर्जेटिक पॉवर येते. तुम्ही आंदोलन करता, शेतकऱ्यांसाठी तुम्ही दिशा दर्शक आहात. संजीवनीजी, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल, संजीवनी या नावातच एक वेगळंपण आहे. बजरंग बलीची एक वेगळी संजीवनी आहे. तुम्ही बार्शीकरांना विकासाची नवसंजीवनी द्याल का? हो, नक्कीच. नमस्कार, मी संजीवनीताई बांगोळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा. गेल्या 10 ते 11 वर्षापासून बच्चूभाऊंच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचं काम बघते. प्रहारच्या माध्यमातून शेतकरी, विधवा, निराधार, दिव्यांगाची कामं पाहते. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की माझं नाव संजीवनी, खरंच माझं नाव संजीवनी. मी स्वतः दिव्यांग असताना संजीवनी म्हणजे जडीबुटी. त्या संजीवनी जडीबुटी पासून जे वंचित आहेत, दिव्यांग, विधवा, निराधार आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या लढ्यामध्ये यश कशा पद्धतीनं मागणीमध्ये आणायचं आणि त्यांना नवी संजीवनी कशी द्यायची, त्यांना जीवनदान कसं द्यायचं, त्या पद्धतीनं माझं सध्या तर वाटचाल चालू आहे. आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट माननीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षापासून मी काम बघते. आणि तुम्ही एक प्रश्न विचारला की बार्शीकरांसाठी तुम्ही नवीन संजीवनी देणार का? हो, नक्कीच देणार. त्याचं कारण असं आहे सर, या मुलाखतीच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मला वाटतं की आमची जी जुनीपणी लोक आहेत, तीच मला वाटतं 70-75 वर्षापासूनची लोक आहेत राहणारी. मी खरं तर त्या बार्शी गावाची सून आहे. माझं प्रॉपर गाव नागोबाची वाडी आणि परत स्थायी बार्शीला आहे. आणि बघते की ज्या बार्शीचा विकास व्हायला पाहिजे अशी जुनी जे अशी वयोवृद्ध लोक आहे त्यांच्या तोंडातून प्रत्येक वेळी मी एकच वाक्य ऐकायचे की बार्शीचा विकास जो व्हायला पाहिजे आतापर्यंत, तर कसलाच विकास नाही. दर पंचवार्षिक योजना म्हणजे मतदान असेल त्यावेळी लोकसभेचा असेल, विधानसभेचा असेल किंवा नगरपालिकेचं इलेक्शन असेल
त्यावेळी हे नेते लोक फक्त काय करतात, गाजर दाखवायची योजना देतात आणि दाखवतात, आमिष पण दाखवतात. आणि खरं तर त्यांचा हक्क आहे, जनतेचा हक्क आहे. जर जनता आपल्याला निवडून देत असेल तर तुम्ही त्यावेळी कशा पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढायचंय, तुम्ही जनतेसमोर जे प्रश्न मांडणार आहेत, योजना देणार आहेत, तर ते असं मोठं लिस्ट दिलेली असते आणि त्या पद्धतीने ही काही देत नाही. पण योजनांचा भडीमार करतात, परंतु योजना प्रत्यक्षात फक्त कागदावरती आहे, फक्त कागदावरती योजना असते. पण आम्ही काय म्हणतोय की जनतेचा टॅक्स गोळा करून आम्ही नगरपालिकेची घरपट्टी भरतोय, पाणीपट्टी भरतोय आणि यांचं पूर्णपणे म्हणजे मनमानी कारभार. काही लोक काय करतात की बोलून दाखवत नाहीत, परंतु बार्शीचा विकास 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळी नगरपालिका स्थापन झाली तेव्हा पण तशीच होती आणि आताही तशीच आहे. त्यामुळे संजीवनीजी, यावरच तुम्हाला एक अनुसरून असा प्रश्न विचारायचा आहे. तुमचे जे काही विरोधक जे आहेत ना, विरोधक म्हणतायत आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवतो, तुम्ही आम्हाला मत द्या. काय वाटतं, विरोधकांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात? आणि जर ते पाणी आता द्यायचं म्हणतात तर इतक्या वर्षापासून ते झोपले होते का, माझा पहिला प्रश्न असेल. हा, नक्कीच झोपलेच होते ते विरोधक. आता फक्त काय झालंय त्यांना माहिती का की प्रत्येक वेळी सरकार पण ज्यावेळी स्थापन व्हायचं त्यावेळी पण ते पण शेतकऱ्यांना गाजर दाखवा योजना. बघितलं तुम्ही की ज्यावेळी राज्य सरकारचं म्हणजे इलेक्शन चालू होतं त्यावेळी हे सरकार काय म्हटलं, माननीय देवाभाऊ असतील, अजितदादा पवार असतील, त्यांनी मोठं आश्वासन दिलं. स्टेजवरती भल्या स्टेजवर म्हणाले होते की शेतकऱ्याची कर्जमाफी करू, ज्यावेळी आमचं नव्यानं सरकार येईल त्यावेळी उतारा कोरा कोरा करू म्हणाले. 4 वेळा म्हणाले, झाला उतारा कोरा? नाही झाला. त्यांनीही तेच आश्वासन केलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा असेल, तालुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा नगरपालिका निवडणूक असेल, त्यांचे चेले चपाटे खाली असतात. आणि जसं वरचा बाप बोलतो, राजा बोलत दल हाल, मग हे खाली तेच असतं, तेही तशीच आश्वासनं देतात. आता तुम्ही पाण्याचा प्रश्न म्हणाले, आता बार्शीमध्ये मला वाटतं एवढा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. माझ्या माता मावल्या भगिनी असं डोक्यावरती हंडा ठेवून बाहेर पाण्याला जातात. का हो? तुम्ही दर पंचवार्षिक योजना असेल त्यावेळी फक्त पाण्याचा प्रश्न घेऊन मुद्द्यावर तुम्ही लढताय आणि परत पाणी देतच नाही. आता तुम्ही म्हणताय की आम्हाला निवडून द्या, आम्ही पाणी देऊ का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुमच्या घरातलं तुम्ही आम्हाला पाणी देणार आहे का? आम्ही घरपट्टी भरतो, आम्ही पाण्याची एक तर महिन्याचं तुम्ही पाण्याची पट्टी घेताय 1 महिन्यासाठी आणि पाणी जनतेला किती देताय? 2 दिवस, महिन्यामधून फक्त 2 वेळा पाणी सुटतं. मग असं का? मग आम्ही पाणी ही मूलभूत गरज आहे. मग पाण्याशिवाय जीवन जगायचं कसं? कशाला पाणी लागत नाही मला सांगा? धुणं असेल, भांडे असेल, स्वयंपाक असेल, इतर स्वच्छताची कामं असेल. मग तुम्ही आता विरोधक काय म्हणतायत की आम्हाला निवडून द्या, आम्ही स्वच्छ आणि काय म्हणतात ती रेग्युलर आणि स्वच्छ पाणी तुम्हाला देऊ आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या. वा, आतापर्यंत आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही झोपा काढल्या का? आमचा प्रश्न आहे जनतेचा. मी जनतेतली एक सुज्ञ नागरिक आहे आणि आज जर तुम्ही आणखीन पाण्याचा प्रश्न पुढे उभा करून जनतेला जर वेड्यात काढत असेल तर जनता सुज्ञ आहे. जनताला आतापर्यंत फक्त पाणी देता आणि निवडून द्या एवढ्यापर्यंतच बोलताय, पण आता जनता खूप सुज्ञ आहे, सगळं कळतं. तुम्ही असं येड्याच्या हातात गाजर दिल्याने करू नका. तुमचा शेवटीचा अंत केल्याशिवाय जनता जनार्दन सोडणार नाही. जनता या इलेक्शन मध्ये सोपल साहेब असतील किंवा राऊत असतील यांचा कार्यक्रम करेक्ट करतील का? हो, फिक्सच करणार. का फिक्स करणार मला सांगा? आतापर्यंत नगरपालिकेवरती किंवा आमदार अजेंडा कोणाचा होता? सत्ता कोणाची होती? तुमची दोघांची होती. हे नाही तर ते नाही तर हे. आव गेला तर त्याव आहे, त्याव गेला तर याव आहे. बार्शीकरांना सगळ्यालाच माहित आहे. मग जर तुम्ही आत्ता विकास करायचं म्हणता, पाणी आत्ता देतो म्हणता, मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? हा प्रश्न बार्शीकरांचाच नाही, आमच्या सुद्धा मनामध्ये आहे. आज आम्ही रस्त्यावर उतरलोय कशासाठी? जर आमच्या मूलभूत गरजाकडे तुम्ही लक्ष देत नसाल तर आम्ही रस्त्यावर उतरूच. आमच्या न्याय हक्कासाठी आतापर्यंत मला सांगा
ज्यावेळी यांच्या ताब्यामध्ये नगरपंचायत होती, नगरपालिका, त्यावेळी बार्शी शहरातल्या महिला भगिनी हंडा आंदोलन, घागर आंदोलन, डेरा आंदोलन नगरपालिकेच्या समोर बरेच झाले. का? त्यावेळी तुम्हाला नाही जाग आली. म्हणजे तुम्ही काय मुद्दा जाणून बुजून उपस्थित म्हणजे शिल्लक ठेवलाय का, की बाबा आता आपण पाण्याची जी कमतरता आहे असंच ठेवलं पाहिजे. ज्यावेळी आपल्याला नगरपालिकेचं इलेक्शन येईल ना, त्यावेळी आपल्याला आपण इलेक्शन लढवता येते, लढू. पण जनता आता सुज्ञ झाली. जनता काय बावळट आहे का? नाही. सोशल मीडियावरती क्षणात सगळ्या गोष्टी, व्हॉट्सअप असतील, इंस्टाग्राम असतील, अशा विविध ठिकाणी लगेच व्हायरल होतात. त्यामुळे जनता मला वाटतं त्यांना त्यांची जागा दाखवेल. हो, नक्कीच दाखवेल. कसं आहे माहिती का, काही लोक बोलून दाखवत नाही पण करून दाखवतात. ते काय म्हणतात की बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकली करून दाखवणं गरजेचं आहे. आता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या, मीच नाही, बरेच, मला वाटतं बार्शीचा या पंचवार्षिकमध्ये रेकॉर्ड आहे की कुणीही एकमेकाच्या विरोधात भरत नव्हतो. दोन गट, हे नाही तर ते नाही तर हे. पण यावेळेस मला वाटतं 269 काहीतरी अर्ज नगरसेवकाचे आहेत, 10 अर्ज नगराध्यक्षाचे आहेत. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये बार्शीकरांना पण कळून चुकलंय. अर्ज जास्त आले, भरले. यावेळेस सामना करायची ताकद नगरसेवकांनी ठेवली, नगराध्यक्ष जे होणार आहेत त्यांनी पण ठेवली. याव नाही तर त्याव गट नाही. तर याच्यामध्ये लोकांनी लढण्याची क्षमता ठेवली अंगामध्ये. आपल्या न्याय हक्कासाठी लढायचंय. आज आम्ही एखादा आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून देतोय तर आमच्या हक्काच्या प्रश्नासाठी निवडून देतोय. आणि आम्ही ज्यावेळी निवडून देतोय, निवडून झालं की ती गायबच असतो. त्यामुळे कोणा दिसतच नाही. त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागतात. त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचणं शक्यच नाही. त्यामुळं आता जनतेने विचारच केलाय, आपल्या मनाचा, हक्काचा, हृदयातला अर्ध्या रात्री फोन केल्यावर उचलणारा आणि आपल्या मदतीला पळणारा माणूस पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळं आता मला वाटतं बरेच लोकांनी रस्त्यावरती उतरलेले, रंगणात उतरलेत. निवडणूक ही लढणार म्हणजे लढणार. संजीवनीताई, मला असं वाटतं आम्ही खूप आमचा एक्झिट पोल देखील त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला भारत न्यूज नेटवर्कने. तर आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी तुम्ही आघाडीवरती आहात, विरोधक जरा पिछाडीवरती आहेत. त्याचं कारण असं आहे की विरोधकांना आता नवीन चेहरा हवाय. काय वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच. काय होतं माहिती का, राजकारणामध्ये फक्त तेच चेहरे, पण त्यांनी आता बदल वेगळ्या पद्धतीने केला की आम्ही नाही उभारणार, आम्ही दुसरी उमेदवार देणार, आम्ही गप्प बसणार. बाप जरी उभारला नाही तर तुमचे चेले तर तुमचे आहे ना, उभा केलेली लोक तुमचेच आहे ना. आज उभा केलेली लोक फक्त नावाने उभा केलेले, फक्त नावासाठी उभा केलेले, चेहरा समोर दिसण्यासाठी उभा केलेले, पण सत्ता बघणार तुम्हीच आहे ना. आज पडद्याआडचे हिरो तुम्हीच आहे ना. उद्या नगरपालिकेमध्ये समजा तुमचे उमेदवार निवडून आले, कारभार कोण बघणार? तेच बघणार. खर्च तुम्ही केला, उमेदवारी तुम्ही दिली, आम्ही फक्त नामनिर्देशन करून सह्याची मालक आहे. बरोबर, असंच करणार की नाही? परतचा कारभार तेच बघणार आहे. शुद्ध कारभार होणार आहे का नंतर? पण त्यासाठी जनतेला पूर्णपणे कळालेलं आहे. असं कळालं की बाबा त्या लोकांनी कुठलाही घरचा उमेदवार सोडून दुसरा जरी उमेदवार दिला असेल त्यांच्या पक्षामध्ये, पण कारभार हेच बघणार आहे. आता कळून चुकलंय की यांनी कुठलाही नवीन चेहरा आणला, नामधारी दुसरा आणि कामधारी दुसरा, हे जनतेला कळून चुकलंय का? कळूनच चुकलेलं आहे. म्हणून तर आता काय होतं की पायाखालची जमीन सरकायला लागली. असे नवीन सामाजिक कार्यकर्त्यांचा पूर्ण चेहरा समोर येतोय. आणि बार्शीकर सुज्ञत आहेत म्हटलं, परंतु बार्शीकरांनी पण विचार करणं गरजेचं आहे. कोणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. जर तुमच्या न्याय हक्कासाठी एखादी व्यक्ती, महिला असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, जर तुमच्यासाठी अहोरात्र झटत असेल, अर्ध्या रात्री फोन उचलून तुमच्या कार्याला जर पुढे पळत असेल, तर त्यांना त्यांनी सर्वात प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. संजीवनीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुम्ही अर्ध्या रात्री जाता, कुठेही तुम्हाला कोणीही बोलू द्या, तुम्ही त्या ठिकाणी हजर असता. तुम्ही आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी, शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी तुम्ही बच्चू भाऊंना सपोर्ट केलात. नागपुरात तुम्ही आंदोलन केलं आणि बार्शीच्या विविध ठिकाणी तुम्ही आंदोलनं केलीत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी. मला वाटतं शेतकरी जे काही लोक आहेत, शेतकरी जो काही बळीराजा आहे तो तुम्हाला प्रचंड प्रतिसाद देईल, काय वाटतं? हो नक्कीच. ऋषी सर, महत्वाचा मुद्दा असा आहे, परवा तुम्ही बघितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आली. शेतकऱ्याच्या तोंडाला हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने वाहून गेला. नंतर सरकार ज्यावेळी नवीन येणार त्यावेळी त्यांनी मोठं आश्वासन दिलं, शेतकरी उतारा कोरा करू म्हणून. त्यांनी काही उतारा कोरा केला नाही. आपले हेच देवाभाऊ, या देवाभाऊनी परत तारीख डिक्लेअर केली नाही, करू पण तारीख डिक्लेअर केली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी त्यावेळी ज्यावेळी शेतकऱ्याची पिकं बघितली, त्यांचे म्हणजे त्यांनी डायरेक्ट असा निर्णय दिला की आता सध्या तरी शेतकऱ्याची कर्जमाफी करायची काही गरज नाही. का तर पिकं एकदम छान आहेत, यावेळेस तर काही नाही. पंचवार्षिक मध्ये केव्हाही पण मोठी अतिवृष्टी आली, जनावर वाहून गेली, लोकांचा हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला, शेती वाहून गेली, शेतामधली माती पूर्ण वाहून गेली, त्याच्यामध्ये जनावर माणसं पण वाहून गेली. मग एवढी अतिवृष्टी झालेली असताना देवाभाऊनी बघितलं नाही का? मग आम्ही शेतकरी काय मागत होतो? ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टी त्यांच्या खात्यावर द्या, एवढंच मागत होतो. आणि तुम्ही दिलेला शब्द, आम्ही असं म्हटलं होतं का की तुमच्या खिशातले पैसे द्या आणि कर्जमाफी करा? तुम्ही दिलेला शब्द पाळावा, तुम्ही दिलेलं वचन पाळण्यासाठीच आम्ही शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलो, आंदोलन केली. बऱ्याच शेतकरी बांधवांनी सर आत्महत्या केली, कारण की बँका आणि फायनान्स वाली एवढा त्रास द्यायची की त्या शेतकऱ्याला जगावं की मरावं. प्रत्येक वेळी प्रत्येक फायनान्सर किंवा बँक आणि सावकाराच्या त्रासाला कंट्रोल आत्महत्या करावी लागली. त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यासाठी आंदोलन करावी लागली. तर समोर दिसताना सुद्धा, अतिवृष्टी दिसताना सुद्धा ओला दुष्काळ अद्याप त्यांनी जाहीर केला नाही. आणि या लोकांनी आता जे काही विरोधक म्हणतात आम्ही हे करू ते करू, ते त्यावेळेस कुठे होते? कुठेच नव्हते. तुम्ही रस्त्यावरती एकट्या तुम्ही प्रहारच्या माध्यमातून उतरला होता, कुठे गेले? कुठे गेले? मग माझा प्रश्न ऋषी सर तोच आहे. मी स्वतः दिव्यांग आहे, 52% हो. तर मी दिव्यांग असताना दिव्यांग विधवा निराधार शेतकऱ्याच्या हितासाठी मागण्यासाठी आंदोलन केलं. तो चेहरा पूर्ण बार्शीकर बघतायत, पूर्ण महाराष्ट्र बघतोय. स्वतःला चालता येत नसताना मला एवढं स्ट्रगल करून मी न्याय हक्कासाठी लढते. पण आताची जे नवीन चेहरे आहे, मी कोणाला नाव नाही ठेवणार, पण हे जे नवीन चेहरे आहे म्हणते, त्यांनी आतापर्यंत कुठलं आंदोलन केलंय का? कुण्या विधवा निराधारांना सहकार्य केलंय का? पाण्यासाठी आता म्हणतायत पाणी देऊन आम्ही निवडून आल्यानंतर शुद्ध आणि स्वच्छ पाणी देऊ. संजीवनीजी, आम्ही या लोकांना, आता जे उमेदवार उभा आहेत त्या लोकांना आम्ही अद्यापपर्यंत कुठे बघितलेले नाही. आमच्याकडे आम्ही ज्यावेळेस बुलेटिन रीडिंग करत असतो त्यावेळेस ब्रेकिंग न्यूजला येतं की प्रहारीच्या संजीवनी बारामुळेंनी अंगावरती पेट्रोल ओतून घेतलं, शेतकरी एक आत्महत्या करणार होता, शेतकरी पुत्र, त्याने ओतून घ्यायच्या आधी तुम्ही ती बॉटल तुमच्या अंगावरती ओतून घेतली, त्यामुळे देखील तुम्हाला दुखापत झाली. असं कर्तृत्व ह्या जे काही विरोधक उभा राहिले त्यांच्याकडे काहीच नाही. स्वकर्तृत्व काय नाही. नाही, कर्तृत्व तर नाही, पण इलेक्शन काही काम असतील तर ते येतात पुढं, पण हे जनता बघते. सर तुम्ही आता म्हटलं म्हणून सांगते, मी स्वतः एकदा नाही 2 वेळा स्वतःला म्हणजे संपवण्याचा प्रयत्न केला. प्रशासन जागा होईल. मला वाटलं की मी जर स्वतः घातपात माझा स्वतःचा केला तर मला न्याय मिळेल, माझ्या बाकीच्या लोकांना न्याय मिळेल. असंच बार्शी तालुक्यामध्ये 2 दिव्यांग होते. दिव्यांग 5% निधी असतो, तो दिला नाही आणि त्याचं कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर उतरलं, आंदोलन केलं आणि मला वाटतं 15 दिवसाच्या फरकावरती ते दिव्यांग मयत झाले. मग त्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतःच्या अंगावर त्यावेळी पण डिझेल ओतून घेतलं की आता तरी कुठेतरी प्रशासन खडबडून जागा होईल. आज जर आमच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग असेल, विधवा निराधार असेल, शेतकरी असतील, सामाजिक म्हणजे ज्या लोक असतील त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक वेळी आम्ही रस्त्यावर का उतरायचं आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करायची ही वेळ आमच्यावर काय येते? आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी मागतोय. आमचा न्याय हक्क आहे कायद्याप्रमाणे, नियम GR प्रमाणे आम्ही काही
मागतोय. पण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार पण आहे आणि प्रशासन पण आहे, हे झोपलेलं आहे. आणि त्याला जागं करण्यासाठी, शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आम्हाला मरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मरण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतः मरण्याच्या तोंडापर्यंत जातो. त्यावेळी डिझेलतून घेतलं. परवा शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, धाराशिवला मोठं आंदोलन झालं. तुम्ही तिथं होता? हो, मी होते. तुम्ही आम्ही बघितलं की तुम्ही त्या आंदोलनामध्ये खूप ऍक्टिव्ह होता. त्यावेळेस मात्र विरोधक कुठे दिसले नाही. नाही, इलेक्शन आलं की ते जागे होतात. नाही, विरोधकाचं काम काय आहे की सगळं झालं, हे विरोधक लोक कुठेही फोटो शो करायला मागं सरकत नाही. यांना मैतीला जरी गेले, कोणाची सांत्वना करायला तर 2 फोटो काढतात, फेसबुकवर टाकतात. म्हणजे ते कुठलंही ठिकाण सोडत नाही. फक्त प्रसिद्धी पाहिजे. मैतीला गेलं, लग्नाला गेलं, म्हणजे काही केलं तर प्रसिद्धी करायची, 2 फोटो काढायचे, त्यांच्या चेहऱ्या चपाट्याने फेसबुकला बातमीला द्यायचं. आले होते, राजे आले गेले, दादा आले गेले आणि आशीर्वाद दिले. आणि सपोज कोणाचा वाढदिवस असेल, हॉस्पिटलमध्ये एखादी केळी जरी वाटली नसेल, ऋषी सॉरी, पण त्या केळी सुद्धा देताना हे फोटो काढतात आणि फोटो सेशन आणि सोशल मीडियावर टाकतात. तुम्हाला जर खरंच समाजकार्य करायचं असेल, तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, फोटो सेशन कशासाठी? फोटो सेशन कशासाठी? आम्ही एवढी आंदोलनं केली, एवढी आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलो. विद्वान निराधारासाठी आंदोलनं करतोय, पाण्याच्या प्रश्नावर आंदोलनं करतोय, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करतोय. म्हणजे आम्ही कुठं असं दिखावा केलेलाच नाही. जर खरंच तुम्ही राजकारणी म्हणजे समाजकारणी असाल, राजकारण भाग वेगळा, समाजकारण भाग वेगळा. 80% समाजकारण, 20% राजकारण करावं. 80% समाजकारण, 20% राजकारण. पण यांचं 80% राजकारण, 20% समाजकारण हे फक्त दिखावापोटी असतं. आम्ही काय झोपलोय? मी जनतेतला एक भाग, एक घटक मी पण आहे. निश्चितच संजीवनीजी, याच बरोबर एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. तुम्ही मात्र कोठी जाऊ नका. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत न्यूज मराठी HD, नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोऱ्या टीव्ही चॅनल. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती चर्चा तर होणारच या कार्यक्रमाची प्रस्तुत करता रेड लेबल नॅचरल केअर हॉटेल, विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर आणि क्योंकि सास भी कभी बहू थी, सोबतच द्वारकाधीश पैठणी. चला, या कार्यक्रमात मगासपासून आपण गप्पा मारतोय बार्शीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बारंगुळेताई. संजीवनीजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत. संजीवनीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, विरोधक म्हणतायत आम्ही रस्ते बांधले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, त्यांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात? ते असं करून मतं मागण्याचा प्रयत्न करतायत, काय म्हणायचंय तुम्हाला? ऋषी सर, एक मराठी म्हण सांगते मी तुम्हाला. ते लबाड लांडगा ढोंग करतय आणि लगीन करायचं सॉंग करतय, अशा पद्धतीने एक म्हण आहे आपल्या गावठी याच्यामध्ये. तर रस्ते बांधले, सगळे पहिलं काही काम केले, गटर बांधली, रस्ते बांधले, पाणी दिलं, हे आतापर्यंत विरोधक म्हणतायत. पण दाखवून दिलं पाहिजे. रस्ते केले, कुठले रस्ते केले? जे रस्ते चांगले आहेत, चांगले म्हणण्यापेक्षा जरा बरे आहेत, तर त्याच्यावरतीच रस्ता केलेला असतो. सिमेंटाच्या रोडवर डांबरीकरण होतायच, ते 2-4 दिवसानंतर ते खपले उडतात. खरं ऍक्च्युअल गरज कुठं आहे? रस्ते कुठले झाले पाहिजे? जे वॉर्ड आहे, ज्या गल्ली बोळे आहे, त्याच्यामध्ये रस्ता नाही व्यवस्थित. पाऊस आला तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे दिसून येत नाही. आज ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, ते पाणी खड्डे असल्यामुळे पाणी साचतं आणि त्याच्यामधून डायरेक्ट भरधावाने किंवा स्लो जरी गाडी गेली तर तो माणूस डायरेक्ट पडतो. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. आणि रस्ते केले, नाले केले, कुठे केले दाखवा. आणि त्यातलं म्हणजे त्यांच्याच एका XYZ व्यक्ती बोलते, ज्यावेळी आम्ही आंदोलन करतो की बाबा 15 दिवसापूर्वीच रोड केलाय, 1 महिन्यापूर्वीच रस्ता केलाय आणि लगेच खपले उडाले म्हणे, तर ते काय म्हणतात माहिती? काय बा, रस्ता जर आता 100% ओके केला चांगला, तर रस्ता उकारणार कधी आणि मग नंतर टेंडर मिळणार कधी? मग हे टेंडर कोण आहे, कोण घेणार? विरोधकाचीच लोक घेणार, त्यांच्याच घरचे घेणार, जे त्यांचे चेले चपाटे आहेत त्यांना टेंडर मिळणार. हे काम जे रस्त्याचे असतील, गटर नाले असतील, ते काम कोण करतं? त्यांचीच लोक करतात. आणि आम्ही
विकास केला म्हणतात. आम्ही जनतेचा विकास केलाय का स्वतःचा विकास केलाय हे बार्शीकरांना दिसतं. बार्शीकरांनी सर म्हटलं ना ठाम निर्णय घेतलेला आहे की नक्कीच यांनी आमच्या दारापर्यंत जर प्रचाराला आले तर यावेळेस जोडा दाखवल्याशिवाय काय आम्ही सोडणार नाही, सुट्टी देत नाही. कारण की हे दर पंचवार्षिक योजना एवढंच बोलतात, आम्ही हे करू आम्ही ते करू, मोठमोठी आश्वासनं देतात. आता जनता आणि कसं झालं, सुशिक्षित पिढी आहे, सुज्ञ आता मुलं आहे, त्यांना पण कळायला लागलं राजकारण काय आहे. आपल्याला कशा पद्धतीनं हे चेले चपाटे नेते असतील कशा पद्धतीने आपल्याला उलू बनवतात आणि आपण किती पद त्यांचं ऐकायचंय. आणि विकासाच्या बाबतीत अगोदर विकास पहिलं काय व्हायचं. आता एक म्हण आहे बघा तुम्हाला, बाप दावला तर श्राद्ध घाल, काय बाप दावला तर श्राद्ध घाल. हे पहिले म्हणायचे आम्ही हे करू ते करू, केलंय पण आता ठामच निर्णय आहे काय, बाप दावला तर श्राद्ध घाल. तू आमची कामं काय केलंय आतापर्यंत, तुम्ही पाणी पाणी म्हणताय, आता पाण्याच्या प्रश्नावरती आहेत काय म्हणतात निवडून. आता ज्या ताईबाई अक्का आहेत ना उभारलेल्या, ते असं मस्तपैकी बसतात, मुलाखत देतात, नमस्कार म्हणतात, मी या चिन्हाची उमेदवार आहे, तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर आणि रोज पाणी देईन. ताई माझं या चॅनलच्या माध्यमातनं सांगणं आहे त्या ताईला, अगं ताई तू कधीही घराच्या बाहेर हंडा घेऊन बाहेर आली नाही, कधीही दरवाजा उघडून तू बाहेर जनतेचं हाल बघितले नाही. माझी ताई एक लेकरू काकाला घेऊन डोक्यावर हंडा ठेवून 4-5 किलोमीटर वरती पाण्याला जाते. आज जे आजी माझे आमदार आहेत त्यांना पाण्याचा सुकाळ आहे की दुकाळ आहे कधी कळणार. जर त्यांची एखादी घरची महिला हंडा घेऊन पाण्याला जात असेल, कपडे धुवायला एखाद्या हापशावर जात असेल, तर त्यांना कळेल की पाणी जे आहे त्या म्हणजे पाण्याच्या बाबतीत किती टंचाई बार्शीला. तुमच्या घरामध्ये टँकर येत असेल, नळ आला असेल, तुमच्या घरी बोर घेतलेला आहे, तुम्ही एसीच्या हवेमध्ये बसलेले आहे ताईबाई अक्का आणि ते कोण उमेदवार जे आजी माझे आहेत, त्यांना काय पाण्याचा सुकाळ दुकाळ करणार आहे. आमच्या बार्शीच्या जनतेला विचारा ना, माझ्या माता भगिनीला विचारा ना, ती पाण्याची टंचाई काय आहे. तर मला वाटतं की या आजी माझीनी विचार करावा की आपल्याला पाणी घरात बसून आहे, जनतेला आतापर्यंत नव्हतं. आणि पाण्याचा मुद्दा घेऊन तुम्ही जर म्हणत असाल, निवडणूक लढत असाल, तरी संजीवनी बारुंगळे ज्या नवे चेहरे बार्शीमध्ये आहेत, बार्शीकरांनी निवडून देणार आहेत, ते आम्ही समर्थ आहे. आता पाण्याच्या ह्याच्यावर आतापर्यंत तुम्ही निवडून आलात, आता पाण्याचा मुद्दा घेऊन जर तुम्ही लढत असाल तर मला वाटतं तुमची फॅमिली सुद्धा बाहेर आल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. आणि बार्शीकरांना सर, ऋषी सर, माझा आणखीन एक बार्शीकरांना म्हणजे कळवळीची विनंती आहे, सांगणं आहे या चॅनलच्या माध्यमातून. आम्ही सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी लढतोय. असं खाली बस म्हणलं तर बसतोय, आंदोलन केलं तर खाली बसावं लागतं, धूळ मातीमध्ये बसावं लागतं, यांना नाही सहन होणार. ते एसीत फिरणारे लोक आहेत त्यांना कशी धूळ माती सहन होणार नाही होणार आहे. पण आता ताईबाई अक्का जरी आता 50% आरक्षण मिळालंय महिलांसाठी सर, खर तर मूळ हा मुद्दा सोडून दुसऱ्या मुद्द्याकडे वळते मी. तुम्ही म्हणताय फक्त महिलांना 50% आरक्षण आहे, बरोबर, दिलंही. आता बार्शीच्या नगरपालिकेमध्ये 21 महिला नगरसेवक, 22वी नगराध्यक्ष, 50% आरक्षण दिलं. पण मला एवढंच सांगायचंय या माध्यमातून, बार्शीकरांना सांगायचंय, या ज्या 21 नगरसेवक होणार आहेत, 22वी नगराध्यक्ष होणार आहेत, एवढ्या महिलापैकी किती महिला नगरपालिकेमध्ये कारभार पाहणार आहेत? ते कशाला पाहतील, त्यांचे नवरे आहेतच की पाहायला. हो, पण कायदा काय सांगतो, जर आमच्यासारख्या महिलांना 50% आरक्षण देऊन महिलांना आरक्षण देऊन महिलांसाठी आरक्षित जागा आहेत, आमच्या नावावर तुम्ही इलेक्शन लढविता, आम्हाला पुढं करता आणि कारभार जर नवरे बघत असतील
तर हे चुकीचं आहे. मग आम्हाला फ्रीडम काय आहे? आम्हाला कशासाठी 50% आरक्षण दिले? आम्ही कधी कारभार बघणार? मग हे जर उमेदवाराचे नवरे जीवन जर कारभार बघत असतील तर बार्शीकरांनी पण विचार केला पाहिजे. आणि त्यांना माहितच आहे, बार्शीकरांना तेच माहित आहे की जरी महिला उमेदवार उभा राहतील तर त्यांचे नवरे, दीर किंवा सासरे किंवा पक्ष प्रमुख, नेते हेच कारभार बघणार आहेत. फक्त हे सईचे मालक आहे बघा. कोण? सईचे मालक. मग आम्ही आमच्यासारखी सामाजिक कार्यकर्ते का नको आहे त्यांना? का तुम्ही नको म्हटलं आहे? होतं, नाकापेक्षा मोती जड होणार ना तुम्ही म्हटल्यावर. हा, तर यांना तेच की आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आम्हाला चुकीचं काय जर घडत असेल तर आम्ही त्याच्यावर बोलू शकतो. चुकीचे निर्णय घेत असताना आम्ही अडवू शकतो. चुकीच्या ठिकाणी आम्ही सह्या करणार नाही. आम्ही वाचल्याशिवाय कुठलाही कारभार करणार नाही. हे त्यांना माहित असल्यामुळं आम्हाला नको आहे त्यांना. म्हणजे जनतेला नाही, त्या लोकांना तुम्ही लोकांना नकोय. नको आहे. ज्यांना कळतं ना त्यांना नको आहे. अज्ञान महिला घ्यायची, अज्ञान महिलेची उमेदवारी अर्ज भरायचे. मला सांगा, आम्ही महिला आहे, एखाद्या महिलेला मी वाईट बोलणार नाही. ती ताई अध्यक्ष झाली काय, नगरसेवक झाली काय, आम्ही झालो काय, फक्त मला एवढंच म्हणायचं, कुठली बी ताई येऊ दे तिथं, अजिबात दीर, नवरा, सासरा, नाचेला चपाटा तिथं कारभार बघायला येणार नाही. हे दाखवून दिलं पाहिजे. त्यावेळी शुद्ध कारभार होणार आहे. आम्हाला बी फ्रीडम द्या. आम्हाला पण निर्णय घ्यायचे स्वतःला अधिकार द्या. या मताची मी आहे. तुम्ही निवडून आलात, नगराध्यक्ष झालात, तुमचे मिस्टर अजिबात तिथं फिरकणार नाही? नाही, अजिबात नाही. अहो, फिरकणार नाही ना. आज मला सामाजिक क्षेत्रामध्ये जर साथ असेल तर माझ्या नवरीचे. आज एक सामाजिक कार्य म्हणून मी दिव्यांग आहे. मग आपण सांगितलं, आता पण सांगते, माझे मिस्टर एकदम स्ट्रॉंग, छान आहे, दिव्यांग नाही. परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांनी एकच समाजसेवा केली माझ्या माध्यमातून, की मी जास्त काही तुझ्या बरोबर फिरू शकत नाही. मी सामाजिक क्षेत्रामध्ये काही सहकार्य नाही जरी केलं तर एक सामाजिक कार्य म्हणून मला दिव्यांग म्हणून माझ्याशी लग्न केलं. माझा शेतकरी मिस्टर शेतकरी आहेत, चांगले आहेत. खूपच प्रेम दिसतंय त्यांचं तुमच्यावरती. आणि त्यांना माहिती की मी सामाजिक क्षेत्रामध्ये एवढे गुरफटून गेले की मी माघारी येणं शक्य नाही. निश्चित. आणि आम्ही आतापर्यंत आंदोलन, रस्त्यावर उतरलो, आंदोलन केली, मिस्टरांचं सहकारी. त्याच्यामध्ये फक्त काय फ्रीडम कुठं होता आहे की तू आंदोलन करू शकती, लढू शकती, एवढा. पण नगरपालिकेमध्ये नाही. मी काय कोणाला, कुठलीही महिला येऊ दे सर, त्याच्यामध्ये अजिबात घरच्या लोकांना प्राधान्य दिले जाणार नाही. संजीवनीजी, तुम्ही दिव्यांग आहात, संघर्ष हा तुमच्या बालपणापासूनच 5वीला पुजलेला आहात. तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो घरातून, आता तुम्ही बोलत होता. हो, निश्चित सर, खूप सपोर्ट असतो. खर तर एक तुम्ही समाजामध्ये बघता, दिव्यांग असेल तर त्यांचे मिस्टर दिव्यांगच बघायला बघतात. पण माझ्या मिस्टरांच्या माध्यमातनं मी दिव्यांग असताना मला सपोर्ट केला, माझ्या बरोबर लग्न केलं त्यांनी. म्हणजे मला असं जाणवू दिलं नाही की तू दिव्यांग आहे आणि मी एक म्हणजे चांगली व्यक्ती, दिव्यांग नसणारी. तर सोबत एखादं म्हणजे उदाहरणच देते की एखाद्याला वाटते की बाबा दिव्यांग आहे, लाज वाटेल, मी चांगला आहे, मी दिव्यांग नसताना. पण ते अद्याप मला त्यांनी जाणवू दिलं नाही. त्याचं दुःख मला जाणवू दिलं नाही की त्यांनी एक म्हटलं नाही का, सामाजिक कार्याचा एक विडा म्हणून दिव्यांग मुली बरोबर मी लग्न करतोय म्हणून त्यांनी घरच्याचा विरोध पत्करून माझ्या बरोबर, म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांसारखंच त्यांनी विरोध करून माझ्या बरोबर लग्न केलं. मला स्वावलंबी जीवन कसं जगायचं त्यांच्या माध्यमातून. संजीवनीजी, आम्हाला असं कळलं की तुम्ही कॉलेजवरती शिक्षिका होता, तुम्ही कॉलेजला शिकवायला होता आणि तुम्ही ती नोकरी सोडून, आपला पगार पाणी सोडून तुम्ही या ठिकाणी सामाजिक कार्यात कसं काय वळलात? खर तर लाईफचा खूप महत्वाचाच प्रश्न सर तुम्ही विचारला, या माध्यमातून सांगते मी लहानपणापासून खूप स्ट्रगल केलं. वयाच्या 18व्या वर्षी वयाच्या 18व्या वर्षी माझे बाबा मयत झाले. आणि समाजामध्ये राहायचं कसं, लढायचं कसं, आईच्या जीवावरती आमच्या 4 भावंडाची उपजीविका होती.
बापरे, खरंच खूप भावनिक, तुमच्या डोळ्यातून पाणी येत आहे संजीवनीजी. आणि मी दिव्यांग असताना आईनं मला शिकवलं. तिन्ही भावंड म्हणजे शिकली नाहीत आणि मी स्वतःच शिक्षण प्रायव्हेट संस्थेमध्ये काम करून केलं. बापरे, किती स्वावलंबी आहात. हा. माझ्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं असं तुमचं असं आणि कधी ऐकलं. घराची उपजीविका आईच्या जीवावर होती. घरचं पहिलं बरंच चांगलं होतं, परंतु बाबांचं अचानक मृत्यू झाला घातपात मध्ये. त्यामुळं आमचं घर सगळं पूर्णपणे उघड्यावर झालं. शिकायची खूप इच्छा होती. खरं तर मला लॉ करायचं होतं. पहिल्या वर्षीच बाबा वारल्यामुळं तिथं शांत बसले आणि ग्रॅज्युएशनच्या मार्गी लागले. आणि माझ्या आईनं परिस्थितीनुसार मला शिकवलं. पण मी दिव्यांग असताना माझ्या घरच्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. त्यांना वाटायचं की बाकीची 3 मुलं नाही शिकली तर चालेल. माझ्या आईला वाटायचं की माझं लेकरू दिव्यांग आहे, आज ती कुठंतरी स्वतःच्या पायावर स्टँड राहिलं पाहिजे. आज तिला समाजामध्ये चांगलं स्थान मिळालं पाहिजे. सपोज मी आत्ता आहे, पण माझ्या माग माझ्या मुलीचं काय होईल ही विचार तिच्या डोक्यामध्ये होता आणि तिने मला स्वावलंबी केलं. परत बघत बघत मी ऍग्रिकल्चर कॉलेजला जॉबला लागले आणि माझं लग्न पण झालं. बार्शीची नागोबाची वाडी तिथं दिलं. मिस्टरांचं भरपूर सहकार्य होतं. मी रोज अप अँड डाऊन करायचे. बार्शी एसटी स्टँडवरनं उस्मानाबाद तिथून जायचे. त्यावेळी सर काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. माझा परखड स्वभाव होता, आताच नाही. माझं ही आंदोलक जी चेहरा आहे हा पहिल्यापासून आहे. मला एखाद्यावर अन्याय झालेला सहन व्हायचा नाही. लगेच तिथं दुसऱ्याच्या वर जरी कुणी काही बोललं की मला न्याय द्यायचं म्हणजे ते असं हे व्हायचं. रोज जायचं यायचं. मग एसटी मधले किंवा बस स्टँड वरले अनुभव मी बघायचे. तिथं ज्या स्टँड वरून मुली आहेत शाळेला जाणाऱ्या, त्या स्टँड वरती एसटीची वाट बघत बसायच्या आणि काही टवाळखोर मुलं त्यांची छेड काढायची. किंवा एसटी मध्ये बसलं तर माणसं खिटून खिटून बसायची. पण ती सगळं चित्रीकरण मी बघितलं आणि मला असं कळलं की बाबा जर आपल्यावर अन्याय होत असेल तरी लोक का बोलत नाहीत. मग त्यांची ताकद कुठेतरी कमी पडते. माझ्यावर अन्याय होत असेल तर मी बोललं पाहिजे. मग ही बोलकं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला स्वतः रिंगणात उतरावं लागेल. मुलींना स्ट्रॉंग करावं लागेल. ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होत आहे त्यांना स्ट्रॉंग करावं लागेल. शेतकऱ्याच्या ज्या न्याय मागण्या हक्कासाठी लढावं लागतं त्यांना स्ट्रॉंग करावं लागेल. मग आपण जर एक समाजाचं देणं लागत असो तर घरचं तर सगळं चांगलं होतं. शेती 20-22 एकर शेती होती. 10-12 म्हशी, दुधाचा दुग्ध व्यवसाय. मिस्टर कामाला होते, सगळं व्यवस्थित होतं. मग मी विचार केला की जर आपले मिस्टर कमवत असतील, सगळं ऑल सेटल आहे, तर आपल्या ह्याच्यावर घर तर बंद पडत नाही. मग आपण सामाजिक कार्य करायचं. ह्या समाजातल्या ताई आहे ना त्यांना जागृत करायचं की लढायची ताकद द्यायची. आज मी दिव्यांग आहे, दिव्यांग असताना मी लढू शकते. मग तुम्ही तर चांगले आहे, तुम्हाला हात पाय आहे, तुम्हाला बोलता येते, मग तुम्ही का नाही लढू शकत. ह्यासाठी मग मी असं निर्धार केला की मी जनतेच्या साठी लढणार निश्चितच. मग अचानक म्हणजे बच्चू भाऊंचं जी आंदोलन आहे मी फक्त युट्यूबला बघायचे, फेसबुकला बघायचे आणि ती शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी लढायची. मग माझं परिचय एक त्रस्त व्यक्तीकडून मला अशी अपेक्षा वाटली की मला बच्चू भाऊंचा कमीत कमी युट्यूब चॅनलवर सगळीकडे तर बघते, पण मला रिअल मध्ये बच्चू कडू बघायचंय, टच करून बोलून की भाऊ कसे आहेत. मग हा निर्धार माझ्या मनामध्ये आला. तर बच्चू भाऊ दिव्यांग, आमच्या दिव्यांगाला स्वावलंबी जर जीवन जगवायचं, जीवन कसं जगायचं आणि जीवन जगण्याचे मार्ग आम्हाला आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चू कडू दिले. आज दिव्यांगासाठी आणि इतर मागण्यासाठी, शेतकरी असेल, विधवा निराधार असेल, त्यांच्यासाठी 350 गुन्हे बच्चू कडूंच्या अंगावरती आहेत. तुमच्यावरती देखील गुन्हे आहेत. मी ते सांगते, बच्चू कडू सहसळचं नेतृत्व, त्यांचे कार्यकर्ते तसेच असणार. ज्याच्या अंगावर गुन्हे नाही तो काय कार्यकर्ता आहे का. उगाच जपून घाणीत बसताना साडी भरते का बघायचं काम नाही. समजा आंदोलन करायला कुठला अधिकारी काय बोलतो का किंवा एखादा पोलीस प्रशासनाचा माणूस आलाय तो माझ्यावर गुन्हे दाखल करेल का, हे अजिबात मी आतापर्यंत ऋषी सर बघितलं नाही. आणि प्रहारचं रक्त सळसळलं
आणि त्या माध्यमातनं बच्चू कडूंच्या माध्यमातनं 11 वर्ष झालं. आता बरोबर 11 वर्ष होत आले सर की मी प्रहारच्या माध्यमातनं काम करते आणि नोकरी स्टॉप. आणि संजीवनीजी, आता मला कळलं. मला असं वाटतं तुम्ही आता शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होता, शेतकऱ्यांसाठी तुम्ही रस्त्यावरती लढलात. मला वाटतं तुम्हाला शेतकरी लोक 100% निवडून आणतील. काय मत आहे तुमचं? हो, आणणार ना शेतकऱ्याचं. आणि एक सर, मी आतापर्यंत जेवढे पण समाजकार्य केले समोर स्वार्थ ठेवून केलं नाही. मी एखादं ऊस आंदोलन केलं किंवा दिव्यांगाच्या मागणीसाठी काही केलं, पाण्यासाठी आंदोलन केलं, रस्त्यासाठी आंदोलन केलं, तर हे आंदोलन की मला उद्या काहीतरी त्याच्यापासून काही स्वार्थ मिळेल ह्या उद्देशाने केलं नाही. मी असंच आंदोलन आणि माझा आंदोलक म्हणून चेहरा. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगते. बोला. असं जरी मी कुठं अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊ दे, नगरपालिकेच्या बाहेर जाऊ दे, पंचायत समिती जाऊ दे, तहसील कार्यालय जाऊ दे, असे 7-8 पोलीस पळतच येतात. त्यांना काय वाटतं की बाई कुठेतरी बॉम्ब फुडती काय की. म्हणजे एवढी आंदोलनच चेहरा मी बनवलेला आहे जनतेच्या हितासाठी. त्यामुळं जनतेला, शेतकऱ्याला ज्या काही त्यांच्या मनामध्ये, बार्शीकरांच्या मनामध्ये जो चेहरा आहे तो 100% संजीवनी बारंगुळे आहे म्हणजे आहे. म्हणजे नगराध्यक्ष पदावरती तुम्हीच विराजमान होणार? हा, नक्की. वादच नाही ना? वादच नाही. सगळीकडून तुम्हाला सपोर्ट आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढता, तुम्ही दिव्यांगांसाठी लढता, तुम्ही विधवांसाठी लढता, तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी लढता. म्हणजे एकूणच तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे. संजीवनीजी, तुम्ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केव्हा केलात आणि का केला? खरं तर निवडणूक लढवायचा निर्धार म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तरी नव्हता, आदल्या दिवशी पर्यंत नव्हता. मला वाटायचं की राजकारण खूप घाणेरडं आहे, आपण फक्त समाजकार्यच करायचं. पण त्यातून आणखीन एक असं निदर्शनात आलं की जोपर्यंत आपण समाजकार्य तर करतोय, जोपर्यंत आपण सभागृहामध्ये जात नाही, त्या पदावर जात नाही, तोपर्यंत आपलं काही समाजकार्य जे आहे ते अधुरं आहे. जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत आपल्या ज्या वंचित समाज आहे, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू शकत नाही. तर आदल्या 2 दिवसापर्यंत लोक म्हणायचे ताई नेतृत्व पहा, प्रहारचं चांगलं आहे, तुम्ही आतापर्यंत काम केलंय, बोलकं नेतृत्व पाहिजे आणि तुम्ही अवश्य निवडणुकीला उभा राहा आणि आम्ही तुम्हाला मतदान करू. आम्ही बोलू काय शकत नाही पण करून दाखवू. आणि त्यांच्या आग्रहासाठी मी याच्यामध्ये रिंगणात उतरलेले. मी काही असं माझा निर्धार नव्हता की मी उभंच राहावं, मी नगराध्यक्ष व्हावं किंवा नगरसेवक व्हावं, अजिबात नाही. माझा चेहरा फक्त आणि फक्त आंदोलक आहे. आणि निश्चितच राज ठाकरे एके ठिकाणी म्हणतात युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता नसते तोपर्यंत तुम्ही काहीही समाजसेवा करू शकत नाही आणि ती समाजसेवा ही शून्य असते. निश्चितच. संजीवनीजी, तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तर लोकांनी मला निवडून देण्याचा निर्धार करावा एवढी अपेक्षा काय आहे की आतापर्यंत बार्शी बेवारशी आहे, त्याला वारसच कोणी नाही. फक्त दर पंचवार्षिक निवडणुकीला म्हणतात की हम है तुम्हारे साथ, एवढंच आहे, आश्वासन आहे. फुकटी ही राजकारणी नराधम आहेत ना, स्वतःच्या स्वार्थापोटी नालायक लोक खालच्या लेवलला जाऊन राजकारण करतात. कुठल्याही बार्शीकरांसाठी आतापर्यंत काम केलं नाही आणि ते करणारही नाहीत, अजिबात करणार नाहीत. फक्त त्यांचा स्वार्थ आहे, निवडणुकीपुरतं गोड गोड बोलायचं आणि पुन्हा ते नाही का ताईबाई अक्का विचार करा पक्का, असं त्यांचं बोलणं असतो. आणि मग ते त्यांचा विचार आपला विचार बघतात पण ते त्यांचा विचार जे ते वादे निभावते नाही, खाली वादे करते वादे निभावते नाही, क्या बात आहे. अशा पद्धतीचं त्यांचं आहे. पण मला बार्शीकरांनी निवडून दिल्यानंतर निवडून देऊ देवी नाही देऊ देवी हे पण दोन सांगते. जनतेच्या मनामध्ये जर वाटलं की ताई आहे आपल्यासाठी लढणार, सर स्वतःच्या जीवाची बाजी लावून मी जनतेसाठी काम केलं आहे, इथून पुढेही करणार आहे. मी निस्वार्थ सेवा आधीही केली, इथून पुढेही करणार नाही.
कुठलाही राजकीय मायकालाल म्हणते मी, भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, कुठलाही नेता संजीवनी बारंगुळे यांच्या बरोबर फाईट करू शकत नाही. नगर परिषदच आपली असं वाटतं? हा, 100% तुम्हीच नगराध्यक्ष. आणि मी राजकीय दृष्ट्या पण सांगते, आतापर्यंत रेकॉर्ड आहे की मी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. मी स्वतः दिव्यांग असताना मी स्वतःला आणि बाकीच्यांना पण म्हणते की यांच्या माध्यमातून दिव्यांगाला पण आवाहन करते, ऋषी सर आज मी दिव्यांग असताना एवढा मोठा सामना करते, लढण्याची ताकद ठेवते. मी दिव्यांग आहे. मी 3 वेळा सांगितलं मी दिव्यांग आहे, माझी चूक झाली. का तर दिव्यांग हा स्वतःला कधी कमी समजायचं नाही. जर दिव्यांग असताना एवढं कार्य मी करत असेल तर सगळ्या दिव्यांगांनी माझ्यासारखं पुढे आलं पाहिजे. स्वतःला कमी नाही समजता, मी स्ट्रॉंग आहे, मी करू शकते. लाखो दिव्यांगाची आणि चांगल्या लोकांची देखील प्रेरणा आहात. तुम्ही अनेक आंदोलनं करता. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता शेवटचा एक प्रश्न घेतो, बार्शीकरांना तुम्ही काय आवाहन कराल? नमस्कार बार्शीकरांनो, मी आवाहन करते की कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता तुम्ही जी बार्शीची नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, स्वच्छ आणि पारदर्शक लढवावी. आणि जे बार्शीकर आहेत त्यांनी कुठल्याही त्यांच्या भूलथापाला बळी न पडता जे आम्ही हे करू ते करू, पाणी देऊ, रस्ते देऊ, नाले बांधू, नाल्यातनं तर लोक किती पडलेत, ऍक्सिडेंट झालाय, मेले, हे सगळ्यांना माहित आहे. परंतु किरकोळ काहीतरी भूलथापा देऊन पैशाचा आमिष दाखवून मतदान विकत घेतलं जातं. पण बार्शीकरांनो, ताई ही रिकामी आहे. ताईकडे कोणाला चहा पाजावा म्हटलं तर काही नाही. तर तुम्ही जर मला सेवेची संधी दिली तर त्या सेवेची जी संधी आहे त्या संधीचं मी सोनं करेन. तुम्हाला ही जी लोक हक्काची मागणी असताना, आपलं काय आहे, पाणी ही मूलभूत गरज आहे, हक्काचं आहे, त्यांच्या बापाचं किंवा त्यांच्या खिशातलं किंवा घरच्यातली पाईपलाईन पाणी येत नाही. हे आपलं आपण जो टॅक्स भरतोय, नगरपालिकेची जी नळपट्टी भरतोय, त्यांच्या बापाला सुद्धा तुम्हाला पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी देतो काय म्हणतात, अहो हे पाणी तुमच्या हक्काचं आहे, ते पाणी असंही त्यांनी अगोदर बी द्यायला पाहिजे. आणि इथून पुढे सुद्धा ज्या बी काही मागण्या असतील तर त्यासाठी ही संजीवनीताई बारंगुळे तुमच्यासाठी अहोरात्र झटायला तयार आहे. कधीही अर्ध्या रात्री यायला सर तयार आहे मी. त्यामुळं बार्शीकरांना एवढीच विनंती आहे की तुमच्या बार्शीकरांसाठी जो नवा चेहरा, जे नवीन चेहरे आहेत सामाजिक क्षेत्रातले, त्यांना तुम्ही संधी द्यावी. तुम्ही एक वेळा संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय बार्शीला बेवारशी म्हणतात ना, इथून पुढे तुमची बार्शी बेवारशी होणार नाही. त्याला संजीवनी जडीबुटीची साथ असेल. संजीवनी नावच आहे की एखाद्याला संजीवनी जडीबुटी दिली ना फ्रेश होतं आयुर्वेदामध्ये. त्यामुळे बार्शीकरांना विनंती आहे की प्रचंड बहुमताने मला विजयी करायचं आहे. मी प्रहारच्या माध्यमातनं नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे. तरी सर्वांनी, जरी तुम्ही मला बोलून दाखवलं नाही तर तुमच्या मनातले विचार तुम्ही जे केलेले आहेत ते ठामपणे ठेवा आणि मतदानाच्या माध्यमातनं प्रचंड मतानं मला निवडून द्यावं. ही या चर्चेच्या माध्यमातनं, या चॅनलच्या माध्यमातनं मी सांगते. संजीवनीजी, खरंच तुमच्यासोबत बोलताना खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि बोलतच राहावं असं वाटतं. परंतु कार्यक्रमाला एक वेळेची मर्यादा असते. याबरोबरच चर्चा तर होणारच मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. परंतु संजीवनीजी, तुम्ही सोलापूरवरून थेट आमच्या मुंबईच्या स्टुडिओला आलात आणि या ठिकाणी मुलाखत दिलीत. आम्ही तुम्हाला गेल्या 8 दिवसापासून बोलवत होतो मुलाखतीसाठी, परंतु तुम्हाला आज येण्याचा तो योग आला. खरंच मगाशी तुम्हाला लिफ्ट मधून आणताना मी खरंच खूप भावुक झालो होतो की तुम्हाला पायऱ्यांवरून चढता येत नव्हतं. आणि असं असताना देखील तुम्ही बार्शीकरांसाठी लढताय, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढताय, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढताय. आमच्या वृत्तवाहिनीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यासह चर्चा तर होणारच मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कोठे जाऊ नका. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोरं टीव्ही चॅनल भारत न्यूज मराठी HD.